नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परत एकदा अंतरवली सराटीचे नव्या पिढीचे अण्णा हजारे यांनी आखाड्यात उतरायचं ठरवलेलं आहे. आणि मी जेव्हा अंतरवली सराटीचे अण्णा हजारे असं म्हणतो, त्याचा अर्थ भाऊ जरांगे पाटील असा त्याचा अर्थ होतो. कारण आरंभापासून गेल्या 3-4 वर्षामध्ये जेव्हापासून जरांगे पाटील हा विषय सुरू झाला, तेव्हापासून मी जरांगे पाटील, त्यांची आंदोलनं, त्यांची उपोषणं, त्यांच्या मागण्या आणि त्यातून शेपूट घालून जाणं, या आरंभापासून मी जरांगे पाटील यांची तुलना अण्णा हजारे यांच्या बरोबर केलेली आहे. गेल्या 30-40 वर्षामध्ये अण्णा हजारे हे आपल्या नगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धी गावामध्ये बसून जे काय उपोषण आणि आंदोलनाचे उद्योग करत राहिले, त्यातून काय काय निष्पन्न झाला हा वेगळा विषय. पण ज्या प्रकारे अण्णा हजारे यांचं प्रत्येक बेमुदत किंवा आमरण उपोषण हे शेवटी शेपूट घालण्यातच संपलं, त्यामुळे मी जरांगे पाटील यांची कायम अण्णा हजारे यांच्याशी तुलना केली. दिल्लीत गेल्यामुळे अण्णा हजारे यांचा घोघोबा देशभर झाला. पण त्या लोकपाल आंदोलनाचं पुढे काय झालं? लोकपाल आंदोलनाचं सगळ्यात मोठं पाप काय असेल तर आम आदमी पक्ष नावाचा आणखीन एक पाप किंवा पाप्याचं पितर राजकारणात आलं. ज्या राजकारणाच्या किंवा राजकारणातल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात अण्णा हजारे सतत लढत राहिले, त्याची परिणती शेवटी काय आहे तर देशातला सगळ्यात वेगाने भ्रष्ट होणारा पक्ष हा अण्णा हजारेंच्या कृपेने जन्माला आला. निष्पन्न काय झाला वेगळा भाग आहे. आज अण्णा हजारे त्या केजरीवालकडे किंवा त्याच्या टोळीकडे वळून सुद्धा बघत नाहीत, ज्यांनी एक काळ अण्णा हजारेंचा गणपती दिल्लीच्या रामलीला मैदानात बसून एक मोठा उत्सव साजरा केला होता. केजरीवालचा एवढा धुडगूस चालू असताना अण्णांनी हिंमत केली नाही दिल्लीला जाऊन त्याच्या विरुद्ध आंदोलन करायचं. आणि करणार कुठून? कारण अण्णा हजारे यांचं रामलीला आंदोलनामध्ये गुळाचा गणपती या पलीकडे काहीही योगदान नव्हतं. ती सगळी टोळी जमवलेली केजरीवालने आणि कुणीतरी एकाने, नामवंत व्यक्तीने केजरीवालला सांगितलं अण्णा हजारेंना आणून बसवा. तो गणपती इथे बसवला तर लालबागच्या राजासारखी गर्दी होईल. आणि केजरीवालने ती चतुराई दाखवली आणि ज्या वेळेला गल्ला जमायला लागला तेव्हा अण्णा हजारेंचं विसर्जन करून टाकलं. असो, असे गणपती बसून त्याच्यावर धंदा करणारी काही कमी मंडळी नसतात. तेव्हा जरांगे पाटील यांची मी अण्णा हजारे यांच्याशी तुलना करण्यामागचा हेतू तो आहे. वैयक्तिक पातळीवर जरांगे पाटील किंवा त्यांची अभद्र भाषा वगैरे हा वेगळा विषय. गावरान माणूस आहे, तो असाच काहीतरी बरळला तर मी त्याला फार दोष देणार नाही. तुम्हाला आठवतं 12-13 वर्षापूर्वी शरद पवार केंद्रात युपीए सरकारमध्ये कृषी मंत्री होते आणि तेव्हा एका सरदारजीने विज्ञान भवन किंवा कुठल्या तरी इमारतीमध्ये शरद पवार कार्यक्रमाला गेले असताना त्यांना एक थोबाडीत मारलेली होती. आणि मग सगळे कॅमेरे आणि माईक घेऊन अण्णा हजारेंकडे धावले आणि त्यांना ही बातमी दिली, असं असं शरद पवारांच्या बाबतीत झालं, तुमचं काय मत आहे? अण्णा हजारे गावरान माणूस आहे, तो काय बुद्धिमान विचारवंत वगैरे नाही, त्यामुळे त्यांनी एकही मारा असं सहजगत्या विचारलं. खेड्यापाड्यातला माणूस ज्या प्रकारे प्रतिक्रिया देईल त्या प्रकारेच अण्णा हजारेंची प्रतिक्रिया होती. ती चुकीची होती असं मी अजिबात म्हणणार नाही. खेड्यातला माणूस असाच बोलतो, असाच वागतो. पण आम्ही या अण्णा हजारेंना एवढं मोठं महान करून ठेवलेलं आहे, महात्मा करून ठेवलेलं आहे.
त्यामुळे त्यांनी कशा सोज्वळ भाषेत बोललं पाहिजे ही ज्यांची अपेक्षा होती त्यांच्या थोबाडीत अण्णा हजारेंचं उत्तर बसलं आणि मग अण्णा हजारे असं कसं म्हणाले यावरून गदारोळ सुरू झाला. तेव्हा अण्णा हजारे असोत की जरांगे पाटील असोत, त्यांच्या भाषेबद्दल चर्चा करणं मला योग्य वाटत नाही. ते तसेच वागले तरीही त्यांना माफ केलं पाहिजे. ती खेड्यातून आलेली माणसं, गावरान भाषा आहे त्यांची. तुमच्या पुणेरी सोजवळ साजूक तुपातल्या तथाकथित मध्यमवर्गीय भाषेत ते बोलणार नाही, प्रतिक्रिया देणार नाही. पण मग असे जे गुळाचे गणपती असतात ते कुठेतरी बसवायचे आणि आपला गल्ला सुरू करायचा, अशी ही माणसं असतात. अण्णा हजारेंचा वापर असा आजपर्यंत अनेकदा झालेला आहे. इकडचे किंवा तिकडच्या अनेक ढोंगी पाखंडी पुजारी पुरोहितांनी आपल्या गल्ल्यात पैसे पडावेत म्हणून अशा गणपती जरांगे किंवा अण्णा हजारेंचा वापर केलेला आहे. मराठा आरक्षणाचं कारण पुढे करून जरांगे पाटील यांचा असाच वापर होत राहिला. पण कधी कधी जरांगे पाटील यांच्या लक्षात येतं किंवा त्यांचा बोलविता धनी असतो, तो हिसडा मारतो कमरेच्या पट्ट्याला की जरांगे पाटील असतील तिथून चुपचाप मागे जातात, अंतरवली सराटीत जाऊन दडी मारून बसतात. त्याच्या सगळ्या आठवणी नव्याने सांगायची गरज नाही. एकदा आठवतो तुम्हाला, अचानक त्या अंतरवली सराटीच्या मंडपातून तरा उठले जरांगे पाटील आणि निघाले, आता मी जातो, माझ्या छातीवर गोळ्या घाल, मी आता सागर बंगल्यावर जातो. सागर बंगला म्हणजे तेव्हा उपमुख्यमंत्री गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालत रातोरात जरांगे पाटील हे सागर बंगल्यावर यायला निघाले होते आणि पुढच्याच गावात गेल्यानंतर त्यांची हवा गेली आणि रात्री तिथे मुक्काम करून पहाटे पहाटे ते परत अंतरवली सराटीमध्ये परतलेले होते. सांगायचा हेतू असा की ह्या कठपुतळीप्रमाणे खेळवल्या जाणाऱ्या ज्या लोकांची उपयुक्तता ही तात्कालीन असते. जोपर्यंत माध्यमांमध्ये त्यांच्या कठपुतळ्या नाचवता येतात तोपर्यंत त्यांचा उपयोग असतो. पण माध्यमातून टीआरपी घसरली की अशा लोकांना माध्यम दाखवायचे बंद करतात. मीडियामध्ये सुद्धा हे रोज रोज दाखवून कंटाळा आला की मीडियालाही अशा लोकांना गुंडाळून त्यांच्यावर पडदा टाकावा लागतो. आणि तो पडदा पडला की जरांगे पाटील असोत की अण्णा हजारे असोत त्यांच्या आंदोलनाचा बोजवारा उडतो. कारण ही आंदोलनं आता आजकालच्या परिस्थितीमध्ये ही आंदोलनं मीडियापुरतीच उरलेली आहेत. कॅमेरा सुरू झाला, आंदोलन सुरू झालं, घोषणा सुरू झाल्या, झेंडे फडकायला लागले. कॅमेरा ऑफ झाला, झेंडे खाली, आंदोलन खाली, घोषणा बंद. पण याचा आडोसा घेऊन जी मंडळी या प्रकारचं म्हणजे पर्टिक्युलरली जरांगे पाटलांचं, अण्णा हजारे नाही, जरांगे पाटील यांचं आंदोलन हे जातीधिष्ठित आहे. ते ब्राह्मण विरोधी आहे, ते ओबीसींना शिव्या शाप देणारा आहे, ओबीसींवर आरोप करणारा आहे. आणि जरांगेंच्या आंदोलनामध्ये भारतीय किंवा महाराष्ट्राच्या समाजामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशी अकारण तेढ निर्माण झाली आणि त्याचे दुष्परिणाम गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रात प्रस्थापित असलेल्या मराठा राजकारणाला त्याचे हादरे बसलेले. वरकरणी बघितलं तर ज्या महाराष्ट्रावर मराठा जातीचा राजकीय प्रभाव होता, मुख्यमंत्र्यापासून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सत्ता पदावर जिल्हा तालुका पर्यंत सत्तेची सूत्र ही मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांच्या हातात होती. मग ती सत्तेत असोत किंवा विरोधी पक्षात असो, छोटी असोत सत्ता किंवा मोठी असो, सत्ता सूत्र ही मराठ्यांच्या हातात होती. जरांगे पाटलांच्या या आंदोलनाने गेल्या 3 वर्षात यशवंतरावांनी घट्ट केलेली ही मराठा राजकीय नेतृत्वाची
वीण होती ती इतकी खिळखिळी करून टाकलेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये कुठलाही मराठा जातीचा नेता प्रभावशाली आहे, ज्याच्याकडे स्ट्रॉंग मराठा म्हणून बघता येईल असं एक व्यक्तिमत्व दाखवता येत नाही. शरद पवार हा शेवटचा आहे आणि त्या शरद पवारांना सुद्धा साधं राज्यसभेवर पोहोचायचं तर देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद घ्यावा लागतो. फडणवीसांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शरद पवारांचं नाव पुढे केलं आणि म्हणून महाविकास आघाडीला गुडघे टेकावे लागले आणि स्ट्रॉंग मराठा हा राज्यसभेत पोहोचला. पण हे मी एवढ्यासाठी सांगतोय की खिळखिळी करून टाकली महाराष्ट्रातल्या मराठा राजकारणाची वीण. 1960 साली यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी अत्यंत पद्धतशीर रीतीने महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षावर मराठा जातीचा प्रभाव निर्माण केला. साखर कारखाने, सूत गिरण्या, शिक्षण संस्था वेगवेगळ्या प्रकारे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर मराठ्यांचं वर्चस्व निर्माण झालं. त्यासाठी शेतकरी कामगार पक्ष असो, समाजवादी पक्ष असो, कम्युनिस्ट पक्ष असो, वेगवेगळ्या पक्षातले प्रभावशाली मराठा नेते काँग्रेसमध्ये आणून यशवंतरावांनी महाराष्ट्रात काँग्रेस आणि पर्यायाने सार्वजनिक जीवन आणि राजकारणावर मराठा प्रभुत्व निर्माण केलं. त्याचं संस्थागत एक वीण निर्माण केली. साखर कारखाना, सहकारी पतपेढ्या, सहकारी बँका, काय ती सहकारी सूत गिरण्या, वेगवेगळे आणखीन सहकारी उद्योग, यातून यशवंतरावांनी जी मराठा वर्चस्वाची वीण निर्माण केली होती त्यामध्ये इतर कुठलीही जात दुखावली जाणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली होती. केंद्रीय स्थानी मराठा राजकारण होतं, पण हे राज्य मराठी असेल, मराठ्यांचं नसेल हे यशवंतराव उघडपणे सांगायचे. पण व्यवहारात तुम्ही बघितलं तर केंद्रात राजकारणाच्या केंद्रीय स्थानी मराठा होतं आणि मराठ्यांचंच राज्य होतं. पण ते करताना इतर लहान मोठ्या जाती, पिछड्या जाती, ओबीसी, इतर मागासवर्ग, दलित हे दुखावले जाणार नाही. मराठा प्रभावाखाली इतर सगळ्या जाती, लहान मोठ्या जाती, पोटजाती, उपजाती गुण्यागोविंदाने नांदतील आणि त्याला अगदी उच्चभ्रू सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या ब्राह्मण वर्गाचा सुद्धा निमूट आशीर्वाद असेल. ब्राह्मण कधीही मराठा वर्चस्वाला धक्का देणार नाहीत. इतकी सुंदर महाराष्ट्राच्या राजकारणाची वीण यशवंतरावांनी घातलेली होती. ती शरद पवारांनी आपल्या वेगवेगळ्या उचापतींनी आणि कुरघोड्यांनी ढिली सैल करून टाकली आणि त्याचा पुरता विचका मराठा आरक्षणाचं कारण घेऊन जरांगे पाटील यांनी करून टाकलं. गेल्या 3 वर्षामध्ये जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर जे मराठा जातीचं वर्चस्व होतं, आणि मी जातीचं याचा अर्थ जातीयवादी वर्चस्व म्हणत नाहीये, मराठा जातीमधले पण कर्तबगार असे अनेक नेते महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात आणि क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व गाजवत होते. मग ते यशवंतराव मोहिते असतील, शंकरराव मोहिते पाटील असतील, तिकडे नगरमध्ये विखे पाटील असतील, डझनावारी नावं घेता येतील. आणि हे यशवंतरावांनी जे बीज पेरलं होतं त्याच्यावरून आलेलं पीक होतं. नेमकी हीच गोष्ट शरद पवार विसरले आणि आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेपोटी जे उचापती आणि कुरघोड्या करत गेले त्याचा हा सगळा दुष्परिणाम आहे. आणि त्यातूनच मग जेव्हा एक वीण सैल होते आणि त्याचे धागे दोरे उलगडायला लागतात तेव्हा त्यातून
भगदाड आणि खिंडार पडायला लागतात. त्या खिंडारातून उगवलेला एक योद्धा म्हणजे जरांगे पाटील. पण आज बदललेलं जे राजकारण आहे, गेल्या 2 वर्षामध्ये ज्या स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर निवडणुका झाल्या, त्या तुम्ही बारकाईने अभ्यासल्यात तर तुम्हाला दिसेल, महाराष्ट्र असो, बंगाल असो, बिहार असो, हरियाणा असो, सगळ्या राज्यामध्ये जातीय प्रभुत्वाच्या राजकारण्यांना जबरदस्त शह दिलं गेलेलं आहे. नव्या पिढीतला मतदार कुठल्याही जातीचा असो, तो जातीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय आणि विकसनशील राजकारणाची कास धरताना दिसतोय. अशा वेळेला जे जे पक्ष आणि जे जे नेते जातीगत राजकारणाचा अभिनिवेश घेऊन पुढे येतील किंवा हस्ते परहस्ते त्याचा आडोसा घेऊन राजकारण करायला बघतील, त्यांचा बोजवारा उडाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा जे कोणी आज जरांगे पाटील यांना पुढे करून आपलं जातीय राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी आजच समजून घ्यावं, 2029च्या निवडणुका येईपर्यंत अशा जाती आधारित राजकारण करणाऱ्या नेत्यांचा आणि त्या पक्षांचा पुढल्या 3 वर्षात नामशेष होताना आपल्याला बघावं लागेल. जातीगत राजकारणातून बाहेर पडा, विकास, प्रगतिशील आणि समरसता या आधारावर जे राजकारण करतील त्यांना भविष्य आहे. हाच गेल्या 2 वर्षातल्या विविध राज्याच्या निकालांचा अर्थ आहे. ज्यांना कळेल ते बचावतील, नाही ते इतिहास जमावतील. जरांगे पाटील हा सुद्धा तसाच एक बुडबुडा आहे, नजीकच्या काळात फुटलेला आपल्याला बघता येईल. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.